60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत पिपरिया AOP कॅम्पपासून काही अंतरावर एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि ही घटना 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। मृत व्यक्तीची ओळख पिपरिया चिचटोला येथील हरिलाल गावडे वय 60 अशी करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ते गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बेपत्ता होते, मात्र याबाबत परिसरातील नागरिकांना कोणतीही माहिती नव्हती। घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना मृतदेह झाडावर सुमारे 5 फूट उंचीवर फासाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। मृतदेहावर काही गंभीर जखमेचे निशाण देखील आढळले असून त्यामुळे हा प्रकार संशयास्पद मानला जातो आहे। घटनास्थळी मृतकाची चप्पल, चष्मा, मोबाईल व्यवस्थित ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हत्या करून आत्महत्येचे स्वरूप देण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस ठाण्याचे प्रभारी भूषण बोराडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सालेकसा ग्रामीण रुग्णालयात पाठवला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मृतकाच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित मुलगी आणि 3 विवाहित मुली असा परिवार आहे। कुटुंबियांनी या घटनेबाबत सध्या कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया।